विनोद हा मूळचा कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील भीमापूरवाडीचा. त्याची बहीण इचलकरंजी येथील गणेशनगरमध्ये राहायला आहे. त्यामुळे कामानिमित्ताने विनोद हा इचलकरंजीत गेल्या 4 वर्षापासून आला. तो त्याच्या बहिणीकडे राहत होता. तर गणेशनगर गल्ली नंबर 3 मध्ये संतोष दशरथ उर्फ वसंत पागे हा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता. विनोद आणि संतोष या दोघांची दोस्ती झाली होती. त्याचे आणखी एक कारण म्हणजे संतोषची बायको ही भीमापूरवाडीचीच होती. विनोद हा तिच्या माहेरच्या गावात असल्याने ती तिच्याशी आपुलकीने वागत होती. संतोषची बायको आणि विनोद हे एकाच गावचे होते. बालपणापासून एकत्रच वावरले असल्यामुळे त्यांच्यात एकेरीची बोलणे होत असते. त्यांच्या चेष्टा मस्करी चालत असे. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली असल्याने ते नेहमी मोबाईलवर संपर्कात होते. सोशल मीडियावर मेसेज करत होते. त्यांचे हसत खेळत बोलणे संतोषला मात्र संशयास्पद वाटू लागले होते. विनोद हा आपल्या बायकोचा लहानपणीचा मित्र असल्याने तो तिच्या नादाला लागला आहे अशी संतोषची भावना झाली होती. संतोषने याचा जाब आपल्या बायकोला विचारला असता तिने कानावर हात ठेवत विनोद आणि आपला काहीही संबंध नसल्याचे त्याला सांगितले. पण तिच्या सांगण्यावर संतोषचा विश्वास नव्हता. तो त्यानंतर अधूनमधून आपल्या बायकोचा मोबाईल चेक करत होता. त्यात त्याला विनोद आणि तिचे चॅटिंग पाहायला मिळाले होते. त्यावरून त्याने अंदाज बांधला की आपल्या पत्नीचे आणि विनोदची विवाहबाह्य संबंध आहे. या शंकेने त्याची आणि त्याच्या बायकोची घरात रोज भांडणे होऊ लागली. या भांडणात संतोष पत्नीला मारहाण करत शिव्या देत होता. रागाच्या भरात तो तिला सोडण्याची भाषा करत होता. तुम्ही दोघे एकाच गावचे असून तुझे विनोद बरोबर लग्नाच्या आधीपासूनच संबंध आहेत, म्हणून तो कामाचे निमित्त काढून इचलकरंजीला फक्त तुझ्यासाठी आला आहे. आता तू त्याच्या सोबतच राहा असे म्हणून तो तिचा अपमान करत होता. पण संसाराकडे बघून ती सारे चुपचाप सहन करत होती. संतोष विनोदलाही आमच्या घरी येत जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. तरी विनोद हा संतोषच्या बायकोच्या संपर्कात होता. तो तिच्यापासून लांब होऊ पाहत नव्हता. हेच संशयास्पद होते. याची माहिती विनोदच्या बहिणीलाही होती. तिनेही विनोदला संतोषच्या बायकोपासून लांब राहण्यास सांगितले. पण विनोद कोणाच्याही ऐकत नव्हता. अखेर संतोषने विनोदला समजावून सांगितले की तू इचलकरंजी सोडून तुझ्या गावी परत जा, नाहीतर परिणाम गंभीर होते. परंतु विनोदने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष करत त्याच्या बायकोशी मैत्री कायम ठेवल्यामुळे संतोष पागे आणि त्याचा भाऊ संजय पागे हे दोघेही त्याच्यावर चिडून होते. त्याचा कायमचा बंदोबस्त केला नाही तर आपले घर बर्बाद होईल, आपल्या घराची इज्जत चव्हाट्यावर येणार अशी भीती दोघा भावांना वाटत होती. मग त्या दोघा भावांनी विनोदचा कायमचा बंदोबस्त करायचा असे ठरवले. याची कुणकुण लागल्याने विनोदच्या बहिणीने त्याला आपल्या गावी म्हणजे भीमापूरवाडी येथे कायमचे पाठवून दिले होते. रितभर म्हणजे संतोष पागे याची बायको रोजच्या भांडणाला कंटाळून आणि नवऱ्याच्या संशयी स्वभावाने आपल्या माहेरी म्हणजे भीमापूरवाडी येथे निघून गेली होती. गेल्या 3-4 वर्षापासून ती इचलकरंजी येथे नांदायला आली नाही. विनोद गेला आणि पाठोपाठ आपली बायको गेली म्हणजे त्या दोघांचे नक्कीच काहीतरी आहे या संशयाने संतोष बेभान झाला होता. आपल्या बायकोला नादी लावूनही विनोदही भीमापूरवाडी येथे गेला. या समजातून त्या भावांनी विनोदला कायमचा संपवायचा निर्णय घेतला. विनोद हा दिनांक 14 ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे आपल्या बहिणीकडे आला. हीच संधी साधून शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री संतोष आणि संजय या बंधूंनी विनोदच्या घरी जाऊन तू आज आमच्या घरी राहायला चल असे सांगून रात्री 10:15च्या सुमारास घरी आणले. विनोद हा घरी आल्यावर संतोष आणि संजय यांनी त्याला दारू पाजली. दारूच्या नशेत संतोषने त्याला आपल्या बायकोविषयी विचारले. तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून गेली आहे, तू माझ्या संसारात विष कालवले म्हणून विनोद बरोबर वाद घालायला सुरुवात केली. विनोदला ही दारू चढली असल्याने तोही त्याच्यासोबत वाद घालत होता. या कारणातून त्यांच्यात वाद सुरू होता. तेव्हा या 2 भावांनी मिळून त्याला घरात डांबून मारहाण केली. दोघा भावांच्या तावडीत विनोद एकटा सापडला असल्याने मला सोडा म्हणून तो ओरडत होता. तरीही दोघे भाऊ मिळून त्याला मारहाण करत होते. त्याचा राग काही शांत होत नव्हता. त्यातच रागाच्या भरात संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून विनोदच्या डोक्यात घातला. विनोदचे डोके फुटून मोठी जखम झाली. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. अति रक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. तिकडे आपला भाऊ लवकर परत आला नाही म्हणून विनोदच्या बहिणीने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्याचा फोन लागत नव्हता. तिने दुसऱ्यांदा त्याचा फोन लावला. त्यावेळी संतोषने तिचा फोन उचलला आणि सांगितले तुझ्या भावाने माझ्या बायकोला नादाला लावले आहे म्हणून आम्ही दोघा भावाने मिळून
डोक्यात दगडी वरवंटा घालून त्याचा खून केलाय। आम्ही आमच्या घराला बाहेरून कुलूप लावून जातो आहे। त्याच्या तोंडून हे बोलणे ऐकून विनोदच्या बहिणीच्या डोळ्यासमोर काजवे चमकले। ती तडक संतोष याच्या गणेशनगर गल्ली नंबर 3 मधील घराकडे आली। घराला कुलूप लावले असल्याने तिने घराच्या खिडकीतून आत पाहिले असता तिला तिचा भाऊ विनोद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसले। तिने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले। या घटनेची माहिती कोणीतरी शहापूर पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विनोद घुगरे हा रक्ताच्या धारोळ्यात पडल्याचे दिसले। बाजूलाच रक्ताने माखलेला दगडी वरवंटा पडला होता। या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी याची माहिती विनोद घुगरेच्या बहिणीकडून घेतली। मैताचे शवविच्छेदन इचलकरंजी येथील IGM हॉस्पिटलमध्ये करण्यात आले। तर दोन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याने पोलिसांनी त्या दोघांचा शोध सुरू केला। रविवार रात्री दोन्ही संशयितांना पोलिसांनी इचलकरंजी येथील त्यांच्या पाहुण्यांच्या घरातून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे या घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता संतोष पागे आणि संजय पागे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आपला गुन्हा कबूल केला। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की कळवा।